नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन योजना घेऊन आलो आहोत. तर ही योजनेचं नाव आहे शेतकऱ्यांसाठी खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवून देणारी फळपीक विमा योजना. तर ही योजना काय आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि तुम्ही या योजनेचा कसा लाभ घेऊ शकता, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर फळपीक विमा ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं सरकारी राबवत असतात. या योजनेचे उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांना जे नुकसान होतं पिकामध्ये, एक्झाम्पल द्राक्षे, संत्री, केळी या पिकांचं जे नुकसान होतं अवकाळी पावसामुळे, तर या पिकांना पीक विमा हे सरकार पुरवत असतं. तर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये त्यासाठी गव्हर्नमेंट हे आर्थिक मदत आपल्याला करत असतं. तर नैसर्गिक आपत्ती व हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू झालेल्या या योजनेचं उद्दिष्ट आहे. राज्यात 1 जूनपासून विविध फळांना मृगबहार सुरू होत आहे. या पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देऊन खात्रीशीर नुकसान भरपाई मिळावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तर राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेल्या सूचनानुसार कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पीक विमा योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID हा अनिवार्य केलेला आहे. तर फळपीक विमा योजना ही RWBCIS 2025 मृगबहार करिता शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर ID असेल तरच अर्ज करता येऊ शकतं. काय आहे फळपीक विमा योजना? पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण गोष्ट पुरवणे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणे ते या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर अधिकृत क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांना खातेदारांना कोडाचे अगर भाडेपट्टी शेतकरी शेती करणारे या योजनेच्या पात्र आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्याचा विमा हप्ता 30% दरापर्यंत मर्यादित हा केलेला आहे. त्यामुळे 30% वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणं क्रमप्राप्त आहे. या योजनेअंतर्गत 30 ते 35% पर्यंत अतिरिक्त तसेच जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेता यावा. जमीन सुधारण्याच्या मर्यादित एका शेतकऱ्यातून अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टरपर्यंत मर्यादित विमा योजना करण्याची मुभा आहे. अधिसूचित फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार कोणत्याही एकाच प्रकार हंगामाकरिता विमा संरक्षण अर्ज करता येईल. उदाहरणार्थ संत्रा, मोसंबी, डाळिंब व द्राक्षे. केवळ उत्पादन क्षमता फळबागांना विमा संरक्षणाचा कवच लागू राहणार आहे. अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे. फळपीक विमा योजना मृग बहार 2025 साठी शेतकऱ्यांना भाग घेण्यासाठी विमा NICIP पोर्टल सुरू झाले आहे. यात तुम्ही अर्ज करू शकता. लिंबू, द्राक्षे, पेरू, संत्रा 14 जूनपर्यंत याची मुदत आहे. त्यानंतर खाली बघा मोसंबी, चिकू यासाठी तुम्हाला 30 तारखेपर्यंत ही मुदत दिलेली आहे आणि डाळिंबसाठी 14 जुलैपर्यंत मुदत ही दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या डेट तुम्ही लक्षात ठेवा आणि यानुसार तुम्ही अर्ज हा करून घ्यायचा आहे. आणि खाली बघा की कोणत्या पिकांना कितीपर्यंत हे आपली अनुदान ही भेटणार आहे आणि किती रक्कम आपल्याला मिळणार आहे. जर आपलं काही आर्थिक नुकसान झालं किंवा अवकाळी पावसामुळे आपले काही नुकसान झालं तर आपल्याला या ठिकाणी विमा हा मिळणार आहे.